नमस्कार मंडळी. तर माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या आज पोळ्या बनवणार नाही. तर त्यासाठी ही एवढा गुळ घेतला या, ही इलची पूड सूट घेतल्या, ही शेंगदाणे घेतल्याचं, ही तीळ घेतल्याचं. आता ही शेंगदाणे आणि तीळ मी भाजून घेऊन मिक्सरला लावून याचं पुराण करून घेणार नाही. तर आता ही कढई ठेवले मी. तर आता ही शेंगदाणे टाकून घेते. जरा शेंगदाणे आपल्याला गव्हावर भाजून घ्यायचं आहे. तर जरा मंद गॅस ठेवते, लय बारीक मी करत नाही, लय फास्ट ठेवत नाही. तर आता आपल्याला शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या करायच्या ते म्हणजे महाशिवरात्रीचा उपास सोडण्यासाठी. त्यासाठी आपली जरा डाळ भात, आपलं भाजी आणि आपल्या शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या करायला लागल्या. तर आता ही शेंगदाणा असं भाजले बघा, चांगलं डाग पडूस तर का. तर आता मी काढून घेते आणि आता ह्याच्यात तीळ टाकून घेते. तीळ भाजून घेते. तीळ पण आपल्याला जरा गवळच भाजायचं आहे. तर कोणी पुरणपोळी करते उपास सोडायला, कोणी आपलं काय चपात्या साध्या असते. ते मी म्हटलं आपलं शेंगदाण्याच्या तिळाच्या पोळ्या करावं म्हणलं, खायला चवल्या चांगल्या असते त्या म्हणताना करा लागली आपली. तर आता ही तिळ आपलं भाजले, तर तिळाचा कलर बदली झालाय दिसतोय तुम्हाला. तर आता मी गॅस बंद करते. तर शेंगदाण्याची फुलपाट काढून घेऊन तुला मिक्सरला लावणार नाही. तर आता ही शेंगदाणे मी चांगलं भाजून फुलपाट काढून घेतलेली. तर आता ही त्यातलं निमन करून घेणार नाही आणि ह्यात गूळ घालणार नाही. का तर ती नुसता गूळ असा त्याला एकदम ही होत नाही, मिक्स होत नाही. मग थोडं थोडं टाकणार आहे सगळ्यातच. तर आता हे मी बारीक केले शेंगदाण्याचं कूट, चांगलं बारीक झालं या. गूळ घालून थोडा थोडा ह्यात मिक्स केलंय मी. तर आता ह्यात ही तीळ टाकून घेते. आता ही राहिलेला गुळ पण त्यात टाकून घेते. तर आता ही तिळाचा पण मी मसाला बारीक करून घेतलाय सगळा. तिळाचं पण एकदम बारीक काढले असं. तर आता ही सूट इलायची आहे, ही मी टाकून घेते. हे सगळं मिक्स करते चमच्यानं. तर आता हे सगळं मिक्स केलं ना. आता पीठ मळून घेते मी. तर आता मी पीठ चाळून घेते. थोडं चवीपुरतं मीठ टाकते आणि मळून घेते. पीठ मी असं मळले, लय पातळ नाही घट नाही, आपलं चांगलं मळून ठेवले. तर एक 5-10 मिनिटं याला भिजू देते. जरा ताट झाकून ठेवते.
तर आता मी पोळ्या लाटून घेते. तर हे पीठ आपलं चांगलं भिजलं या. त्याचा एक गुंडा तोडून घेते. तर आता ही वाटी करून घ्यायची आपल्याला अशी. तर आता ही मी केलेली ही पुराण्यात भरून घेते. जितकं बसेल तितकं त्यात बसवायचं आहे. तर उपास सोडायसाठी आता ह्या पोळ्या करायला मी डाळ करून ठेवल्या, भाजी केल्या. तुम्ही उपास सोडाय काय केलंय, कोणी काय केलंय आता मी तव्यात तेल टाकून घेते. आता हे सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेणार नाही. जरा जरा तेल सुटते भोवतणी. तर मी पोळ्या केलेल्या तशा करून बघा. मावशीच्या पोळ्या आवडते त्या का तशा करा. पुरणपोळ्या बी करते ती उपास सोडायला. तर मावशीच्या पोळ्या चांगल्या वाटल्या तुम्हाला, व्हिडिओ चांगला वाटला तर मावशीच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. आता हे सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेणार नाही.